आता वेळ आहे, आपण उद्याच्या प्रसंगामध्ये पाहणार आहे. ते तुम्हाला आवर्जून आठवण करून मी सांगणार आहे. सर्व लोकांमध्ये एवढी प्रसिद्ध पुण्यतीर्थ मानली आहे, ती बेलाच्या मुळामध्ये सूक्ष्म रूपानं भगवान शिव वास्तव्य करत असतात. बेलाच्या मुळामध्ये बेलाच्या मुळाशी लिंगरूप आहे. साक्षात महादेव बेलाच्या झाडाखाली, बेलाच्या मुळाजवळ. म्हणून बेलाच्या झाडाखाली महादेवाची पिंड मांडायची, रोज दिवा लावायचा बेलाच्या झाडाखाली. महादेवाचं जे पूजन करतो बेलाच्या झाडाखाली, तो शिवपदाला प्राप्त होतो. बिल्ल वृक्षाखाली बघा, एवढ्यामध्ये आपल्या मस्तकावर बघा जलाचं सिंचन करतो, म्हणजे आपल्या अंगावर पाणी शिंपडतो किंवा स्नान करतो, त्याला तीर्थाचं स्नान केल्याचं पुण्य आहे. गंध आणि फुलांनी बिल्व मुळाचं पूजन करतो, त्याला सुख शांती संतती प्राप्त होती. बिल्लवाच्या मुळामध्ये दीप प्रज्वलित करतो, त्या वृक्षाखाली शिवभक्ताला भक्तिभावनेनं भोजन देतो बघा, त्याला एवढ्यामध्ये अशा प्रकारचं अनेक प्रकाशाचं पुण्य मिळतं. म्हणून आपण दीपोत्सव केला पाहिजे. उद्या संध्याकाळी ज्यांना ज्यांना दीपोत्सव करायचा ते दीपोत्सव करू शकता. दीपोत्सव म्हणजे 1 दिवा लावा, 2 दिवे लावा, 5 दिवे लावा, तुम्हाला जे लावायचे ते, त्याला दीपोत्सव म्हणतात. ज्ञानेश्वरीच्या पारायणाच्या टायमाला दीपोत्सव करता का तुम्ही? पारायणाच्या सांगतेला करता ना? तशा प्रकारचं उद्या आता या शिवपुराणाची सांगता आहे. कारण शनिवारी कार्यक्रम म्हणजे फक्त या ठिकाणी सत्काराचा, गुरुवर्यांच्या आशीर्वचनाचा कार्यक्रम नारायण आहे. म्हणून एवढ्यामध्ये का मी तुम्हाला काल परवाच सांगितलं, एका एवढ्यामध्ये तुम्हाला सांगतो, भिकाऱ्यानं मंदिरात बसला, अमावस्याची रात्र होती, अंधारात भीती वाटू लागली, दिवा विझवायला आला होता, कपडा फाडून वात लावली, तो पुढच्या जन्मात कुबेर झाला. कथा ऐकायला मिळणार आहे नंतर. म्हणून दिवा लावा उद्या. ज्यांना जितके दिवे लावता येईल, 11 दिवे लावा, 5 लावा, 1 लावा, तुमच्याकडून जे करता येईल ते करा. कणकीचे लावा, मेणबत्तीचे लावा, पंथीमध्ये लावा, निरंजनीमध्ये लावा, तुमची जशी ताकद असली तसा दीपोत्सव करा. कारण उद्या दिवाळी आहे. शिवद्वारी उभी संताची मंडळी, ही माझी दिवाळी आनंदाची. काया कनक ताटी, पंचप्राण ज्योती, ओवाळू पशुपती मनोभावी. आणि एक परत आणखीन एक दुसरी सूचना तुम्हाला. बेलाच्या झाडामध्ये एक भिल्ल होता. त्या भिल्लानं एका राजाच्या नगरीमध्ये गेला, राजाला मारून टाकलं. राजाची पत्नी पळून बघा जंगलात गेला, त्याच्या पाठीमागे राजपुत्र लागला. तो बेलाच्या झाडावर बसला लपून. तिथं नारद लिंग होतं खाली. त्या नारद लिंगावर तो आपल्याला कोणी पाहायला येतं का म्हणून बेल तोडून टाकू लागला. ते नारद लिंगावर पडलं. त्या दिवशी होती महाशिवरात्र. त्याला पूजन घडलं. पूजन घडल्याच्या नंतर तो राजपुत्र आला आणि त्यांनी शस्त्र मारायला सुरुवात केली. त्याला धक्का लागला. राजपुत्रानं विचार केला की याला शस्त्र मारून लागणं, बाण मारून लागणं. त्याचं कारण तो बेलाच्या झाडावर जर होता आणि त्या नारद लिंगाला त्याच्या जसा त्या पारद्यासारखा तसा तो पावन झाला. इतका बेलाचा महिमा आहे. अशा प्रकारची झालेली सेवा आजची अनंत कोटी ब्रह्मांड नाही त्या परमात्म्याच्या चरणी समर्पित करून कथा सांगत सांगत जर गेलं तर आता कितीही वेळ ती वाढेल. आणि आपल्याला आपल्या टायमाकडे पाहायचं. थोडंसं मला असं वाटतं की 5-10 मिनटं पुढे गेलो असेल मी. कारण आवरता 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 ते आवरतच नाही आहे ना. हिंदीमध्ये जसं बाईला आवरत म्हणतात, ती कोणालाच आवरत नाही म्हणून तिला आवरत म्हणतात, तसं हे चिंतन आहे ना, हे आवरतच नाही बघा. हे आवरतच नाही, याला आवरावं लागत आहे, आवरत नाही. म्हणून धावत्या वेगात आपण जे सांगायचे प्रयत्न केले, झालेली सेवा अनंत कोटी ब्रह्मांड नाही त्या परमात्म्याच्या चरणी समर्पित करून शिवपुराणाचं महात्म्य काय आहे, शिवपुराण का ऐकावं, शिवपुराणाची सांगता कशी करावी, उद्याच्या प्रसंगामध्ये ऐकणार आहे आम्ही आणि तुमचा निरोप घेणार आहे. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा सप्रेम शिवशरणात घ्यावा. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा रामराम घ्यावा. गोड लागलं तर कॉल करा. झालेली सेवा सद्गुरूच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. ही माझी वाक पुष्पपूजा समर्पण हो श्री गुरुराजा. मन्मथ शिवलिंग विनवी ओजा. श्री गुरु नागेशा श्री सांबजे नमः. पार्वती पते हर हर महादेव.